नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सुप्रभात. गणपतीगडाच्या भेटीनंतर आज आपली पुन्हा एकदा भेट झाली आहे. आज आपण भेट देणार आहोत दुर्गा मानगड आणि माझ्यासोबत आहे विकास चिकणे. आज सकाळी घरातून 5 वाजता निघालो होतो, आता 9 वाजायला आलेत. आम्ही आता मानगड आमच्यापासनं 1.5 किलोमीटर आहे. मानगड करून आम्ही कुंभे वॉटरफॉलला जाणार आहे आणि त्यानंतर मग पुढे जमेल तसं वेळेचं नियोजन बघून घरी जाऊ किंवा अजून एक किल्ला करू. तर प्रवासासोबत सगळ्यांनी राहा आणि व्हिडिओचं एन्जॉय करा. फायनली आपण मानगडाच्या पायथ्याशी मशीदवाडी जे गाव आहे तिथे आपण आलो आहे आणि त्याच्या अलीकडेच गावाच्या अलीकडे एक शिवमंदिर आहे, प्राचीन खूप जुनं मंदिर आहे. आपण ते आता बघणार आहोत. तुम्ही आता हे बघा, आपली गाडी थांबली चिकणे. हे बघा, शिवमंदिराचं फक्त जोतच राहिलं आहे. जाऊया आपण जरा बघूया आतमध्ये कसं आहे काय आहे. इथे विरगळ आहे मंदिराच्या बाहेरच. समोर पायरी आहे. आता नंदी जर इथे असेल तर मला वाटतं हा एंटरच आहे. बघूया आपण पुढे जाऊन. पूर्ण गवत वाढलेलं आहे. या भागात संवर्धनाची गरज आहे. अरे महादेव. शिवलिंग पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. बघा, बघू शकता शिवलिंग पूर्ण तुटलेलं आहे. पुढे अजून काय आहे ह्या बाजूला? हे मुख्य शिवलिंग वाटतंय. आता हा जो भाग आहे असा गाभाऱ्याचा भाग वाटतोय आणि हा बाहेरचा भाग आहे. आता हा हे जर शिवलिंग बघितलं तर मला वाटतं हे आणून ठेवलेलं असू शकतं कदाचित. मुख्य गाभाऱ्यातलं शिवलिंग मला वाटतं हेच असणार. हे बघा, समोर शिवलिंग आहे आणि छोटी जागा आहे आणि खाली उतार आहे. म्हणजे आता आपण वरून इथे एक पायरी मार्ग असेल खाली उतरायला आणि मग आपण पुढे आतमध्ये जातो. तर आतमध्ये आपण आता जाणार नाही, लांबूनच दर्शन घेणार आणि आपण मंदिराचा आतील भाग बघितला आपण. आणि आता आपण बाहेरच्या भागातनं थोडासा वळसा मारून बघूया. प्रदक्षिणा करणार ना आपण, पण अर्ध्यापर्यंत जाणार आहोत. तर बघूया पुढे थोडं. गवत खूप वाढलं आहे. आता हे बघा, इथे ह्या भागातलं बघा, हे तुम्हाला दिसतंय समोर. हा बाहेरचा भाग आहे पूर्ण. हा गाभारा होता हा इथला. मगाशी आतून बघितलं आपण. मला वाटतं प्रत्येक मागे गोमुख असू शकतो जे पाणी वाहण्यासाठी असतं या भागात. इथे कुठे गोमुख नाही आहे, पण माझ्या अंदाजे इथे असायला पाहिजे गोमुख. नाही, गवतामुळे काही दिसत नाही. बघू. नाही, नको, राहू दे. आपण निघूया आता. मंदिराच्या बाहेरची बाजू आपण बघितली आणि आता आपण निघते गडाकडे. पण मी एक व्हिडिओ बघितला होता की मानगडच्या पायथ्याशी एक दगड आहे. त्या दगडावर 21 आईचं मुखवट्याचं शिल्प आहे. ते बघायचं आहे मला, पण ते इथे कुठे दिसत नाही. तर आपण बघूया पुढे. गावात नाही तर गावात विचारून बघूया कोणत्या भागात आहे काय. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. चला आपण आता निघतोय. विकी तिकडे बघायला गेला होता.
आहे की नाही तो दगड आम्ही शोधतोय. आम्ही दोघंच आहोत ह्या भागात. हे बघा पूर्ण मागे काहीच नाही. समोर किल्ला हे बघा, हा मानगड आहे. समोर भगवा दिसतोय बघा झूम करून. आहे का? दगड आहे का? मला वाटतं पुढे गावात असू शकतो. चला जाऊया, चालवा गाडी. मगाशी मी बोललो तो दगड आहे, त्या दगडावर एकविराईचं शिल्प आहे. ते मला तो दगड दिसला आहे. आपण आता चाललोय तिकडे. आपण बघूया. टायर मध्ये हवा कमी आहे का रे मागच्या? नाही बरोबर आहे ना? बरोबर आहे. चेक करू मानगाव. हां काय काढतं? चला ना. हां चला चला. छान एकदम. हे बघा शिल्प आहे. असं म्हणतात एकविरा आईचा हा मुखवटा आहे. जवळनं बघू झूम करून. छान आहे. आता आपण मशिदवाडी हे जे गाव आहे मानगड किल्ल्याच्या पायथ्याचं, तिथे आपण आहोत. आणि आता आपण मानगड चढतोय. दुर्गवीरचा बोर्ड लागला इथे मानगड किल्ल्याचा. ही पाऊलवाट आहे. खूप घसरण झाली आहे. पाय सरकतोय. सांभाळून चालायचं आपल्याला. गड अगदी एकदम छोटा आहे गड. आणि चढायला म्हटलं तर 15-20 मिनटं पुरेसं आहे. पाहण्यासारख्या बऱ्याच वास्तू आहे गडावर. ही बघा ही पाऊलवाट आहे. इकडे जाऊया आपण. ह्या साईडने जाऊ. मशिदवाडीतून आपण 10 मिनटं चाललो की आपण एका अशा भागात येतो तिथं एक विंजाई देवीचं मंदिर आहे. हे बघा. आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचा बोर्ड पण लागला आहे. ही गडाची माहिती दिली आहे सगळ्या. आणि ह्या बाजूला गडाचा नकाशा पण आहे. गड एकदम छोटा आहे. आपण मंदिरात जाऊया. हे जे मंदिर आहे विंजाई देवीचं, गडदेवता. इथं 2 अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तुटलेल्या अवस्थेत आहेत. मंदिर एकदम छान प्रकारे आहे. बोर्डावर आपण गडाची माहिती वाचूया जरा. दुर्गवीर प्रतिष्ठानने हा बोर्ड लावलेला आहे. गेली अनेक वर्ष दुर्गवीर प्रतिष्ठान या गडावर संवर्धनाचं कार्य करते. मानगडाचं ऐतिहासिक महत्त्व आपण पाहिलं
तर हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर रायगड याचा उपदुर्ग म्हणजे मानगड. छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधलेल्या 111 किल्ल्यांमध्ये मानगड किल्ल्याचा समावेश होतो. पुरंदरच्या प्रसिद्ध तहामध्ये 23वा किल्ला मानगड याचा उल्लेख आढळतो. जंजिराच्या सिद्धीच्या हल्ल्यापासून दुर्गेश्वर रायगडाचा बचाव करण्यासाठी थोरल्या महाराजांनी जी संरक्षण साखळी बनवली त्यामध्ये दंडा राजपुरी, घोसाळगड, तळगड, मानगड, धनवीचे शिखर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा यांचा समावेश आहे. मानगडावरील 4 प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी 4 येथील सरदार गोविंदजी मोरे हे हवालदार व ठुले घराण्याचे सरनोबतीचे अधिकार होते. बोरवाडी गावातील चाफेकर व भाटे घराण्याकडे मानगडाची सबनिशी आणि मानगडावाडीतील कारखानिसांकडे कारखानिसीचे अधिकार होते. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मानगडाची गडदेवता विंजाई होय. याच गडदेवता विंजाई देवीचे पूजेचे अधिकार मानगडवाडीतील जाधव घराण्याकडे परंपरागत असून संडेची प्रत उपलब्ध आहे. चौल बंदर हे सातवाहनांची राजधानी जुन्नरकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावरील कुंभे घाटाचा राखणदार म्हणून मानगडाचे स्थान अबाधित आहे. मानगडावर आजमितीश 12 पाणी टाके, महादरवाजा, बुरुज, गुप्त दरवाजा, राजसदर, हवालदारांचे घराते जोते, हनुमान शिल्प, शिवमंदिर, लेणी, निशाणीचा बुरुज असे समृद्ध अवशेष पाहता येतात. आता आपण मगाशी मी बोललो ह्या मंदिराच्या त्या बाजूला एक पाऊलवाट आहे. तर ती पाऊलवाट आहे बोरगावकडे आणि चासगावकडे जाणारी आहे. आपण दाखवतो मी तुम्हाला थोडक्यात. पुढे जाणार नाही आपण त्या वाटेकडे, पण बघूया आपण ती वाट. नकाशाप्रमाणे ही जी वाट आहे, ही समोरची वाट, ही बोरगाव आणि चासगावकडे जाणारी वाट आहे. आता आपण मंदिराच्या त्या बाजूनी गडावर प्रवेश करूया. चला, जर आपण निघतोय इथून. माहिती आपण वाचली, तुम्हाला आवडली नक्कीच कमेंट करा. चला चिकणे. आज चढलो की आपण गडावर जातो. मित्रांनो, आत्ताच गडाची माहिती वाचली आपण, बोर्डावर लिहिलेली होती. आणि आता आपण गडाच्या वरच्या भागात प्रवेश करतोय. हे बघा, थोडा रॉक पॅच आहे, थोडं घसरण पण आहे. सांभाळून जायचं आहे, चालायचं आहे. पाऊल सांभाळून टाकायचं आहे. आता महादरव्यांना प्रवेश केल्यावर आपण डाव्या हाताला वळलो. उजव्या हाताला एक भुयार टाक आहे, तिथे आपण बघूया. तिकडे जाऊन मग ह्या बाजूला वळूया. तो भाग करून समोरच आहे. तुम्ही जाताय का पुढे? बरं पडेल. सांभाळून, पावसात गडबड नको. हे भुयार टाकन आहे, हे धान्य कोठार आहे.
इथे समोर पाण्याचा टाक आहे आणि ह्या बाजूला धान्य कोठार आहे. सातवाहनकालीन लेणी. बघूया आपण थोडं आतमध्ये जाऊन. आपण जी लेणी पाहिली धान्य कोठार म्हणतात. अशा प्रकारच्या लेण्या गुफा ज्या असतात त्या गडावरच्या ज्या सातवाहनकालीन म्हणून त्यांचा उल्लेख असतो. हे बघा आता इथं पाण्याचा टाका आहे पण आपल्याला तिकडे जाता येत नाही. पण गडावर अजून इतर पाण्याचे टाके आहेत ते आपण वरती जाऊन बघूया. आता ह्या बाजूने आपण चाललो आहे. महादरवाजातून आतमध्ये शिरल्यावर डावी बाजू आपण बघितली तिथे पाण्याचा टाका आणि एक गुफा होती. धान्य कोठारचा बोर्ड लावला तिथे. आता आपण उजवी बाजू बघू. उजव्या बाजूने वरतीच जाऊया. ही पण एक वाट जाते कुठेतरी पण आपण पहिलं वरती जाऊन येऊ. मग परतीच्या माघारी जेव्हा निघू तर आपण तिकडे पण बघू काय आहे की नाही. गडाच्या एकदम वरच्या भागात आपण प्रवेश केला आहे. इथे काय आहे काय आहे हे जोथं वाटतंय. झाडं वगैरे लावले. हे बघा या वाड्याचा अवशेष आहे तुटलेला. आपण थोडी या बाजूला बघू जोत्याचा अवशेष. इकडे जाऊया का. नाही या बाजूला काहीच नाही. आपण माघारी वळू. इकडे या बाजूला इथे एक पाण्याचं टाकं आहे. मी 2-3 वर्षापूर्वी आलो होतो. एक जबरदस्त पाण्याचं टाकं आहे. आपण इथं खाली उतारायला जाऊया. चला आपण तिथं पाणी पिऊया. सांभाळून जावं लागतं. एकदम कड्याच्या भागातच आहे ते पाण्याचं टाकं. पण एकदम जबरदस्त उतार पण आहे आणि थोडं ड्रॉप पण आहे या भागात. त्यामुळे कधी या भागात आलात तर जरा सांभाळून पाऊल टाका. पण पाण्याचं टाकं जबरदस्त आहे. तुम्हाला मी दाखवतो. कारण 2 वर्षापूर्वी मी 2-3 वर्षापूर्वी आलो होतो तर मी हे पाण्याचं टाकं पाहिलं होतं. हे पाण्याचं टाकं समोर. सध्या पाणी गढूळसारखं आहे. पावसाची सुरुवात असल्यामुळे पाणी अशा प्रकारे आहे. पण आपण ट्राय करू. पाण्याची टेस्ट कशी आहे बघूया आपण जरा. आपण पाण्याची टेस्ट बघूया जरा कशी आहे. पाणी थोडंसं गढूळसारखं दिसतंय. मी जरा पिऊन बघतो. पाणी पिण्यायोग्य आहे. हे आपल्याला असं दिसतं आहे पण तसं काही खराब नाही आहे. बघा पाणी पिण्यायोग्य. सगळ्यांनी अशा प्रकारचं काय ट्राय करू नका. कारण आम्ही सारख्या गडदुर्गांवर जात असतो. वेगवेगळ्या टाक्यांमधलं पाणी पित असतो. त्यामुळे प्रत्येकाला हे पाणी सूट होईल याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. त्यामुळे शक्यतो जे नवीन ट्रेकर असतात त्यांनी पाण्याची बॉटल कॅरी करत जा. इमर्जन्सीला असं पाणी पीत जा. एवढंच सांगेल. आता आपण पुढे निघूया. पुढे अजून जोड टाक्यात पाण्याच्या खांब टाक्यात त्या पण आपण बघूया. वाड्याचे अवशेष बघितले आपण. चला आपण निघूया आता. हा जो वाडा दिसतो या माझ्या मागे खूप मोठा वाडा आहे. खूप मोठी वास्तू दिसते. कदाचित एक मिनिट इथे बोर्ड लागला आपण बघूया. आपण राजसदर लिहिलं आहे. म्हणजे गडावरची मुख्य वास्तू ही आहे राजसदर म्हणून. आतमध्ये जाण्यात काय अर्थ नाही. झाडं वगैरे भरपूर वाढलीत. आपण आता पुढे जाऊ. ह्या बाजूने वरती जाऊया. तिथं काहीतरी आहे समोर.
मगाशी गडाच्या पायथ्यावरनं आपण भगवा ध्वज पाहिला होता. कदाचित तो ध्वज ह्या भागात असेल. गड छोटा आहे पण गडाच्या जवळजवळ असे वाड्याचे जोत्याचे अवशेष भरपूर बघायला मिळतात आपल्याला. समोर आपल्याला भगवा दिसतोय, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ह्या भागात. चला जाऊया आपण. मी 2-3 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा हे अशा प्रकारे काहीच नव्हतं. हे बांधकाम पण नवीन आहे, हे बांधकाम पण नवीन आहे, सगळी बांधकामं नवीन आहेत. गडाचं काम खूप छान प्रकारे झालं आहे. टेंट वगैरे इथे लावू शकतो आपण कधी आलो तर स्टे मुक्कामासाठी. हे जोड टाक आहे पाण्याचं. इथे समोर भगवा लागला आहे. चला आपण जाऊया ध्वजाकडे. मित्रांनो, आता तुम्हाला मी गडाच्या मुख्य भागात एकदम वरती मागे भगवा लागला आहे आणि तुम्हाला मी ज्या गावातनं आलो तो गाव दाखवतो. हे बघा, हे मशिदवाडी गाव आहे. इथून मी आलो होतो आणि हे गडावर येणाऱ्या 3 वाटा आहेत, 3 गावातनं आहेत. म्हणजे आता मी बोर्डा वाचला त्यानुसार मला कळालं की एक बोरगाव आणि चासगाव या दोन्ही गावातनं ती एक वाट आहे आणि तिसरी म्हणजे मशिदवाडी. मला ही वाट एकदम सोपी वाटली. 15 ते 20 मिनटानुसार 20 मिनटांनीच आपण वरती गडावर येतो. आणि मानगडा ज्या भागात आहे तिथून रायगडसुद्धा दिसतो, पण सध्या वातावरण नीट नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. बघा तुम्ही, पूर्ण ढगाळ वातावरण आहे, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. ह्या भागात पलीकडे रायगड आहे. कोकण दिवा पण इथेच पुढे आहे. आणि हा जो भाग आहे, ह्या जो कुंभे घाट आणि कुंभे वॉटरफॉल तिकडे आहे. आपण नंतर त्या भागात पण जाणार आहोत. मानगड हा कुंभे घाटाचा पहारेकरी आहे हे आपण बोलू शकतो, कारण कुंभे घाट हा मागेच आहे मानगडाच्या. कुंभे घाटावरनं पण आपण एक व्हिडिओ बनवूया. चला आपण आता इथनं निघतोय. थोडंसं त्या खांब टाक्या आपण बघितल्या नव्हत्या, त्या आपण बघूया आणि मग आपण परतीच्या प्रवासाला लागू आणि कुंभे घाटाकडे जाऊया आपण. चला तर. निघायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मानगडावर मी 2 का 3 वर्षापूर्वी आलो होतो. एवढं आत्ता ज्या प्रकारे जे काम झालं आहे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जबरदस्त काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे सगळे दगड आहेत, कोरलेले आहेत आणि हे बांधकामासाठी वापरणार आहेत. या साईडला जोता बांधलेला आहे, इकडे पण एक जोत्याचा अवशेष. हे असे जोते बांधलेले आहेत. तिथं बुरुज आहे. आता इथं बोर्ड लागला आहे, ढाळकाठी बुरुज. आता मी जिथे उभा आहे ते ढाळकाठी बुरुज तिथे उभा आहे मी. हे 2 पाण्याच्या टाक्या आहेत. जबरदस्त काम झालं आहे दुर्गवीर प्रतिष्ठानचं. आता आपण निघूया आणि खाली जे खांब टाका आहे ते बघायला जाऊ. तिथनं मग आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आपला जो माणिकगड आहे त्याचा आकार आणि मानगडचा आकार फारसा काही फरक नाही आहे, थोडासाच आहे फरक. मानगडावर वाड्याचे जोते भरपूर आहेत त्यामुळे पूर्वी हा गड खूप महत्त्वाचा असेल. एवढे अवशेष आहेत वाड्याचे, पाण्याच्या टाक्या आहेत. तसं आपल्या माणिकगडावर पण आहे. तुम्ही कधी माणिकगडला भेट द्यायला आलात तर तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. आता इथे मंदिर आहे महादेवाचं गडावरचं. खाली आपण विंजाई देवीचं मंदिर पाहिलं आणि आता हे महादेवाचं मंदिर आहे. आपण जाऊ. आता आपण गड उतरवतो आहे. मगाशी महादरवाजातून आपण जेव्हा आलो तर डाव्या हाताला आपण गेलो तर ते भुयार हे गुफा बघितली आपण, धान्य कोठार आणि पाण्याचं टाकं. पण उजव्या हाताला आपण गेलो नव्हतो. आपण आता ते तिकडेही जाणार आहोत. आपण हे वरती गेलो, गडावरच्या वरच्या वास्तू बघितला आणि आता आपण ह्या बाजूला चाललो आहे.
इथे खांब टाकी आहेत पाण्याच्या, त्याही बघूया आपण. हां इथे एक पाण्याचा खांब टाका आणि हे आता मी दाखवलं तुम्हाला, एक पाण्याचा खांब टाका. पुढे जाऊ आपण जरा. इथे 2 टाक्या आहेत. थोडं रिस्की आहे, आपण उतरू नये. खांब टाक्या बघून आपण आता निघालो आहे. महादरवाजाजवळ आलो आहे आपण मानगडाचा. हे बघा समोर महादरवाजा आहे. चला आपण आता उतरतोय गड. आता गड उतरून आपण पुढच्या प्रवासाला लागू. मी पडता पडता वाचलो, म्हणजे पडलोच पण लागता लागता वाचलो. मागे चिकने हसत होता. चला निघूया आपण. दरवाजात आहे आता मी. हे बघा, हे जे पाणी वाहून जाण्यासाठी आहे. वरून जो पाण्याचा फ्लो येतो पायरी मार्गावरनं जो येतो, तिथे पाणी साठू नये ह्या भागात, त्यासाठी हे पाणी जाण्यासाठी बनवलं. एकदम कोरीव काम आहे एकदम. हे बघा, एखाद्या कातळात खोदलेलंच आहे हे बांधकाम. चला उतरतोय. खूप सांभाळून पावलं टाकायचं उतरताना. पाऊस खूप जोरात पडतोय उतारायच्या वेळेस. मगाशी गडफेरी करताना काही पाऊस नव्हता. विंजाई देवीचं मंदिर आपण पोचतो आता. मी आता काय व्हिडिओ बनवत नाही, पाऊस भरपूर पडतोय. गडाच्या पायथ्याशी गेल्यावरच आपण बोलूया. चला तर मित्रांनो, मानगडाची फेरी आपली झाली, गडफेरी झाली. आता मी मानगडाच्या पायथ्याशी आहे, मशिदवाडी येते. आपली गाडी लागली इथे. हे बघा, चिकने झाला, मस्त वाटला एकदम भारी. चिकने पुढच्या 3 तारखेच्या मोहिमेत नाही, त्यामुळे तो आज माझ्याबरोबर आहे. आता आपण इथनं निघतोय मानगडावरनं आणि कुंभे वॉटरफॉल म्हणजेच कुंभे घाट त्या भागात जाणार आहे. जो मानगडाचा मानगड त्या घाटाचा पहारेकरी आहे. चला आपण निघतो आता. तू गाडी चालवतो का? कुणी चालू? मी चालवतो गाडी. चला. तू हात बघताय हा तो बोगदा नाही, तो वेगळा आहे. असं आहे का? समोर बोगदा आहे आणि ह्या साईडला तो धबधबा आहे. तिकडे जावं लागेल आपल्याला समोर. हा पूर्ण घाट फिरून जावं लागेल. हा पॉईंट तिकडे आहे, त्या बाजूने दिसेल आपल्याला. आपण आता कुंभे वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉईंट आहे आपण तिकडे चाललोय. गाडी पार्क केली आणि आम्ही थोडं अंतरावर चालायचं. 5 मिनिटाची चाल आहे तिथून. विकी पुढे चालते. उतार आहे, उतरायचं आणि समोर पॉईंट आहे. लोक जमलेत तिकडे. एकदम शांत ठिकाण आहे, गर्दी नाही काय नाही. ताम्हाणी घाटात लोक जशी गर्दी करतात तशी गर्दी इथे नाही आहे. शांतता आहे. कदाचित शनिवार आहे म्हणून शांतता आहे की नेहमी शांत ठिकाण, नेहमी शांतता असते इथे काय माहिती. वातावरण आहे समोर. या साईडला तो वॉटरफॉल आहे, कुंभे वॉटरफॉल. धुक्यांमुळे काही दिसत नाही. पूर्ण धुके, पाऊस पडतोय.
रिमझिमचा. कुंभे वॉटरफॉल पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आणि वाटेत एक मंदिर लागलं होतं. या मंदिरात आम्ही थोडं पेटपूजा केली आणि हे जे मंदिर आहे देवीचे वाटतं, तुम्ही बघू शकता. छान मंदिर आहे. पूर्ण मी मंदिराचा आतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. छोटंसं आहे मंदिर. आता आपण निघतोय आणि कुंभे वॉटरफॉलला येताना तिकीट काउंटर आहे. पावती फाडावी लागते. 30 रुपयाची पावती आहे प्रति व्यक्ती. मोठी गाडी असो किंवा छोटी गाडी असो, गाडीत जेवढे व्यक्ती असतील तेवढी पावती फाडावी लागते तुम्हाला कुंभे वॉटरफॉलला भेट देण्यासाठी. आम्ही आता मानगड केला पहिला आणि मानगड करून मानगडचा जो मशिदवाडी गाव आहे त्या गावातनं बाहेर पडलो. उजव्या हाताचा जो रूट आहे तो कुंभे वॉटरफॉलला आपल्याला घेऊन जातो. त्याच रूटने आम्ही आलो. कुंभे वॉटरफॉल पाहिला आणि आता निघतोय. चला तर आपण भेटू आता पुढच्या प्रवासात. जय भवानी, जय शिवराय.